नमस्कार, संध्याकाळचे 4 वाजत आहेत आणि आपण पाहताय एनडीटीव्ही मराठी। मी वर्षा नलवडे या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत करते। सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे। आयुष कोमकरच्या अंत्यविधीला सध्या कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। टोळी युद्धात गोळ्या झाडून आयुष कोमकरची हत्या झाली होती। आयुष कोमकर आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आहे आणि त्याच्याच अंत्यविधीसाठी इथं पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय। राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातले सविस्तर अपडेट्स देत आहेत। राहुल, आपण पाहतोय खरं तर आयुष कोमकरच्या अंत्यविधीला कडेकोट बंदोबस्त, सध्याचे अपडेट्स द्याल त्या ठिकाणचे। मी आता वैकुंठ स्मशानभूमीमध्येच आहे। एक वेगळ्या प्रकारचा हा अंत्यविधी आहे, कारण आयुष जो 19 वर्षाचा कोळा तसा तरुण आहे, जो इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे, त्याच्या ज्या पद्धतीने त्याची हत्या करण्यात आली त्याच्यानंतर पूर्ण पुणे शहरामध्ये ह्या टोळी युद्धाची चर्चा सुरू आहे आणि त्याचे जे वडील नागपूरच्या कारागृहामध्ये सध्या बंद आहेत, तर त्यांना या अंत्यविधीसाठी पॅरोलची सुविधा करून देण्यात आली। काहीच वेळामध्ये आयुषचे वडील इथे येतील अंत्यविधीला आणि हे जे गँगवॉर सध्या सुरू आहे ती लक्षात घेतात जवळपास 100 पेक्षा अधिकचा पोलीस बंदोबस्त या वैकुंठ स्मशानभूमीमध्ये आहे। त्याच्यामध्ये 3 PI, 3-4 पोलीस निरीक्षक, 40 अंमलदार आणि मग पोलीस कर्मचारी, दिवसाचे पोलीस कर्मचारी, अशा अतिरिक्तची जवळपास 100 पेक्षा अधिकची फौज तिथे तैनात करण्यात आलेली आहे। माझ्या मागे सुद्धा आता तुम्हाला पोलिसांच्या व्हॅन दिसतील। हे काय आहे तर ज्या पद्धतीचं गँगवॉर सध्या सुरू आहे, म्हणजे आधी पूर्वी तर त्या 2 टोळ्यामध्ये होतं आणि आता ते अंतर्गत कुटुंबामध्ये आलं। स्वतःच्या आजोबानं स्वतःच्या नातवाचा जवळपास 9 गोळ्या झाडून जो खून केला, त्याच्यानंतर या गँगवॉरची पुन्हा चर्चा सुरू झाली। त्याच्या वडिलाला पॅरोलवरती बाहेर काढल्यानंतर पहिल्यांदा ते आपल्या मुलाचा मृतदेह इथं बघतील आणि अजून तो मृतदेह इथं आलेला नाहीये वैकुंठ स्मशानभूमीमध्ये। परंतु पुण्याच्या अलीकडच्या इतिहासामधला हा एक महत्वाचा अंत्यविधी असणार आहे, कारण एका तरुणाची हत्या केल्यानंतर त्यात पुढे सुद्धा अशाच स्वरूपाच्या घडामोडी घडतील अशी भीती व्यक्त केली जाते आहे। ज्या पद्धतीचा चकवा पोलिसांना दिला, पोलिसांना माहिती होतं की 1 सप्टेंबर 2024 ला ज्या दिवशी वनराज निश्चितच राहुल आली त्यानंतर